त्या नकट्या अमृताचा वाढदिवस आहे ना, ते साजरा करण्यासाठी. मी एक काम करू का? मी ना तुला इकडचे फोटोज पाठवते, मग तूच बघ काय करायचं ते. हा, चालेल ना? ए अक्की, कर कर, आज तुझ्या नकट्या अमृताचा वाढदिवस साजरा कर, मग उद्या कियारा तुझा वाढदिवस साजरा करेल. वाह, असू दे. किती हुशार आहेस ग तू, किती मज्जा. वाह वाह. काय, केक आणि पिझ्झा आपल्याकडे? माई, कुठून मागवायचं आहे? मागवायचं नाही, सगळं आपण घरी करायचं. काय? हो. काय? पण माई, आपला मायक्रोवेव्ह तो खराब झाला, मग केक कसा करायचा? ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसतो त्या बायका काय हाताची घडी घालून गप्प बसतात का? काहीतरी करतातच ना. अगं, कुकरच्या बुडाखाली जाड मीठ घालायचं आणि त्याच्यात केक करायचा. हसू नकोस. आणि पिझ्झा? पिझ्झा? अगं, पिझ्झा काय, तवा आपला वर खाली ठेवून करायचा, सोप्पा एकदम. फक्त ह्या सगळ्या गोष्टींची ना इच्छा असावी लागते. इच्छा असली ना की आपण सगळ्यातून मार्ग काढतो. नसल्याचं असलं करून दाखवायचं असतं. याला एकट्यालाच माहितीये माझा बर्थडे, पण काय उपयोग, याचं सगळं लक्ष तर कियाराच्या बर्थडे मध्ये. इतकं पण होऊ नये कुणाच्या आयुष्यात. माझा बर्थडे कुणाच्याच लक्षात नाही. हा, पुढे पुढे चला. एका जागी तोळा करून काय उपयोग आहे? चला. माई, पावभाजी पण करायची आहे ना? हो, पावभाजी सुद्धा करूया आपण. चटकदार, तिखट, तुला हवी तशी. हा, पण आम्हाला मात्र कढी खिचडी. हा, तुम्ही मला आणि अण्णांना मात्र आग्रह करू नका. हा, त्रास होतो मग आम्हाला. माई, पण हे सगळं करायचं कसं? अमृता येईल ना किचन मध्ये? अगं, असं काय करतेस? तिला बागकाम करायला नाही का पाठवलंय? 2-3 तास आरामात जातील त्याच्यात तिचे, आणि त्रासही कमी होईल. म्हणजे आपल्याला इथे सगळं काही व्यवस्थित करता येईल. माई, खरंच खूप गोड आहेस तू, खरंच. चला, तयारी लागूया ना? हो. काय काय भाज्या लागतील त्या लिहून द्या. हो. हा, चला पटापट. चटणी करा. बघायचं नाही, समोर बघायचं. नीट करायची चटणी. हा, नीट करायची. काय? इकडे काय बघते? इकडे आहे चटणी करायचं. समोर आहे ना, समोर बघ. नीट कर. झाडाची छाटणी छान केली की ती अशी छान वाढतात. छाटणी करायचं काम माझ्याकडे असतं. मी बरोबर छाटणी करत असते. कसं आहे, तू कामगार आहेस आणि मी हाय मुकादम. वाईस तंबाखू लावून तुझ्या कामाकडे लक्ष ठेवून हाय मी. काय बघते काय? माझा स्वतःचा आनंद आहे, माझे विनोद आहे ते. तू कामाकडे लक्ष दे. चल, समोर लक्ष, काम चालू. तू अजून निघाला नाहीये सक्की? बोलूच नकोस माझ्याशी. मी कधीपासून वाट बघते तुझी इथे, आणि तू आणि तुझ्या घरचे त्या अमृताचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात इतकी बिझी आहेत ना, तुला माझ्यासाठी वेळ का मिळणार? राईट. यो यार, प्लीज स्टॉप कर यार, प्लीज. हे बघ, मी निघतोय थोड्या वेळात. थोड्या वेळात नाही, आत्ताच्या आत्ता निघ. आत्ता निघ, मला पिकअप कर आणि लंचला घेऊन जा.
बघतो, ट्राय करतो. अजूनही बघतो, ट्राय करतो की काय चाललंय यार? माझाच बर्थडे. नाही, बरोबर आहे, बरोबरच आहे. आज अमृताचा पण बर्थडे आहे ना. तुला अख्खा दिवस तिच्यासोबत स्पेंड करायचा आहे म्हणून हे चाललंय ना तुझं सगळं. नाउ आय एम गेटिंग इट. केयो यार, तू परत परत का सगळं तेच बोलतेस? असं काही नाहीये यार. एक मिनिट, अमृताचा आज बर्थडे तुला कसं कळलं? मला स्वतःला सकाळपर्यंत ही गोष्ट माहित नव्हती. तुला कसं कळलं? ते मी सोशल मीडियावर बघितलं. बट आय व्हेरी वेल नो की तुला हे सगळं ऑलरेडी माहिती होतं की अमृताचा आज बर्थडे. म्हणूनच नेहमी तू 12 वाजता विश करतो मला, पण ह्यावेळेस नाही केला. का? कारण की अमृताचा पण बर्थडे आणि तू तिला विश करण्यात इतका बिझी झालास की माझा बर्थडे विसरला. व्हेरी गुड अक्की, व्हेरी गुड. बेबी प्लीज हे सगळं डोक्यातून काढून टाक. असं काही नाहीये. हे बघ, आपला प्लॅन नको ना स्पॉइल करू. आपलं ठरलंय ना त्याप्रमाणेच आपण प्लॅन करूया, तसाच बर्थडे साजरा करूया. हा, मी निघालो की तुला फोन करतो. चालेल? नाव स्माइल प्लीज. बघ हा अक्की, ह्यावेळेस मला चीट नाही करायचं. नो बेबी, असं नाही होणार. लव यू. बाय. बाय. लव यू टू. आता काकू हे सगळं झालंय. आता किसलेलं चीज घालायचं आणि डोंगाला झाकण ठेवायचं. ठीक आहे. थांब, आधी आपण आता हे ठेवूनच घेऊया. हो हो हो. नाही बरं, याच्यामध्ये सगळं घातलंय का आपण? दूध, दही, खायचा सोडा घातलायस ना? हो घातलं. आणि वेलची पावडर घातली. जायफळ पावडर घातली. आणि मीठ थोडस घातलंय. साखर. हो. हा, झालंय ना सगळं व्यवस्थित? हो. आता ते भांड्याला तूप लाव. आणि हे बघ, ह्याच्यामध्ये मी हे घातलंय, मीठ घातलंय जाड. लावलंस? हो. आता हे सगळं मिश्रण ह्याच्यात घाल. सावकाश सावकाश घाल. हे बरोबर घेतलंय ना का मी सगळं? आणि व्हॅनिला एसेन्स. हो ग बाई. काकू घातलंय, सगळं घातलंय. हा. आणि हे बघा, वस्तू वापरून झाली ना की वस्तूच्या शेजारी लगेच टिक मार्क केलंय. वा, छान छान, हुशार ग माझी बाय. बरं, आता हे सगळं ठेव बघू ह्याच्यात. हा. काकू टाकलं ना? हो ठेव. हा, गॅस लावला ना ग बारीक? हो बारीकच. सावकाश ग. अगदी अगदी. हा. बरं, ते झाकण दे बघू. त्याची रिंग आणि शिट्टी काढून टाक. काढली काढली काढली. दे सोड. चला, आता 35 मिनिटांनी बघा कसा घमघमाट सुटेल घरभर. हा, मंद आचेवर ठेव. 35 मिनिटं झाली की बंद करून टाक. हो. चला, आम्ही दोघी जाऊन येतो. तुम्ही कुठे चाललात? अगं, अण्णा आणि अनंतला मदत नको करायला. दोघेच आहेत बिचाऱ्यावरती. आमचं इथलं काम झालं केकचं. हो. तुझं काम आटपलं की ये वर. चल. हो. पुढचा करायला घेते तुम्ही. काकू माझं पण झालं. मी जाऊ? जा, मी इथलं सगळं आवरून मग येते. पळा. अमृताला हा बेत नक्की आवडणार आहे. वा. काय काय आजचा दिवस? माझा बर्थडे याची कुणाला दखलच नाहीये. मी काही अगदी फुलं गिफ्ट वगैरे नव्हती मागितली, पण थोडीशी मोकळी, थोडं स्वातंत्र्य तरी हवं होतं ना आज. अगदी माईंनी पण 3-4 तास चालेल इतकं काम द्यावं. आणि त्या वसुधा काकू डोक्यावरच बसले आहेत. ते तर ते, पण आज आई आणि बाबांचा पण फोन नाहीये. सगळेच कसा विसरले माझा वाढदिवस.